खानदेशातील एक कवयित्री आहे गुंजन पाटील. सध्या त्यांचे यूट्यूबवरती खूप कविता प्रसिद्ध होत आहेत. अतिशय सुंदर लिखाण आहे की ते मनाला भावतं. त्यांची एक कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. आत्ता जसं प्रेमाबद्दलची कविता आपल्या ह्यांनी विशालनी वाचली, तर प्रेम होतं, पण सगळ्यांचंच ते प्रेम सफल होतं असं नाही. काही वेळा वाटा वेगळ्या होतात आणि वेगळ्या वाटेने दोघांनाही जावं लागतं. आवाज येतोय पाठीमागं? तर आत्तापर्यंत आपण अशा बऱ्याच कविता ऐकल्या बघा, की माशा वेगळ्या झालेला तो असतो, तो आपल्या प्रेयसीच्या लग्नात जाऊन पंगती वाढतो, बुंदीचा लाडू खातो, बुंदी वाढतो. ऐकल्या की नाही कविता सगळ्यांनी? तर आज मी सादर करणार आहे ती कविता अशी आहे की ती प्रेयसी त्याच्या लग्नाला जाते आणि तिच्या मनात काय येतं ते कवितेतून या कवयित्रीनं गुंजन पाटील यांनी इथं मांडलेलं आहे. काय सटवाईच्या मनी आलं की तिने असा हिशोब मांडला, काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला, या बानूचा लाडू त्या माणसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चापून चोपून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होतं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. आपण नाही, जो सोडून गेला त्यानंच आपल्यासाठी रडायचं. पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसली. पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसली. जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले. म्हटलं दाखवून देऊ, बघ तू काय गमावलं. हे हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. पण त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरीबावरी झाले. अरे स्वप्न रंगवली होती, हळदीच्या अंगाची नवरी झाले. भानावर आले डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला. फाजील सारा आत्मविश्वास 2 डोळ्यातून घसरून गेला. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. प्रेम कुणाचाही असो ते शब्दाला जागत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला अशी एक व्यथा आहे, ज्याच्या त्याच्या आयुष्यात एक अपुरी कथा आहे. किती कौतुकानं तू माझ्या मागं फिरायचास, रात्र व असो व दिवस माझ्यासाठीच झुरायचास. तुझ्यासाठी तर मी अस्मानीची परी होते. तुझ्यासाठी काहीही करेल हे शब्द किती भारी होते. तुझ्या या लोभस बोलण्याने मीही मोहरून जायचे. तू माझ्या आत्याचाच मुलगा असं साऱ्यांना सांगायचे. ती मखमली स्वप्नांची रात्र उलटली आणि हा दिवस आला. या MPSCच्या गुऱ्हाळात किती प्रेमकथांचा चोथा झाला. मला धीर देतानाचे तुझे शब्द किती उथळ होते. अगं घरचे ऐकतच नाहीत, किती अगदी पोकळ होते. या हसऱ्या नाजूक चेहऱ्यावर तुझ्या कशी व्याकुळ व्यथा आहे. काही तुझ्याही डोळ्यात माझ्यासारखीच कथा आहे. नजरेस नजर झाली डोळे अजिबात हटत नव्हते. माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते. मग मीच म्हटलं मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे. मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे. तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. एक काटाच किरे माझ्या काळजात रुतला. वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. मी म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपाला हीच योग्य बशी आहे. काय करणार, आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही आणि ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहवत नाही. जाताना जेवून जा असं तो सांगून गेला.
मग मीही दाबून गुलाबजाम खाण्याचा निर्धार केला. पण खरं सांगू, एक घासही घशाखाली उतरला नाही. पण खरं सांगू, एक घासही घशाखाली उतरला नाही आणि तिच्यासोबतचा त्याचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही. एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते. एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते, शीळ हरवलेली नाव समुद्रात कुठे ग वाहते, शीळ हरवलेली नाव समुद्रात कुठे ग वाहते. धन्यवाद.